सर्व ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाच्या याद्या आलेल्या आहेत आणि या याद्या सध्या कच्च्या याद्या म्हणजे ड्राफ्ट याद्या आहेत आणि फायनल यादी येण्याच्या अगोदर तुम्हाला सुद्धा तुमचं नाव तुमच्या घरकुलाच्या यादीमध्ये आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो बघा, अजून तुमचं सुद्धा नाव जर तुमच्या ग्रामपंचायतच्या घरकुल यादीमध्ये आलेलं नसेल तर तुम्हाला हा एक जो स्क्रीनवरती दिसतोय हा फॉर्म भरायचा आहे. हे बघा, इथं तारीख टाकून घ्यायची. त्यानंतर प्रति शाखा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय, हे पहा इथे तुमच्या गावाचं नाव टाकायचं जे काय तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय असेल ते. त्यानंतर इथं तुमचा तालुका आणि जिल्हा एवढं भरल्याच्या नंतर तुम्हाला समोर इथं अर्जदार मध्ये तुमचे नाव टाकायचे आहे. तुम्ही राहणार कुठले म्हणजे कोणत्या ग्रामपंचायत अंतर्गत तुमचं गाव आहे ते तिथं टाकायचंय. त्यानंतर तालुका जिल्हा लिहून घ्यायचंय. त्यानंतर इथं बघा, महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी ग्रामपंचायत, तुमच्या गावाचं नाव इथे समोर टाकायचंय, येथील रहिवासी असून माझ्या कुटुंबास अद्यापपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर घरकुल योजनेमध्ये लाभ मिळालेला नाही. मी सध्या कच्च्या घरात राहत असून मला घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे. माझ्या कुटुंबात मी तसेच माझ्या कुटुंबातील इतर सदस्य कोणी शासकीय निमशासकीय नोकरीस नाही. तरी माझ्या नावाचा समावेश नवीन घरकुल यादीमध्ये करण्यात यावा ही नम्र विनंती. आता खाली तुम्हाला तुमच्या कुटुंबात किती माणसं आहेत त्याची सर्वांची जे 18+ असतील त्यांचे सगळ्यांचे नावं टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यासोबत काय काय जोडायचं हे बघा. आता याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड एक झेरॉक्स, बँक पासबुक एक झेरॉक्स, त्यानंतर जॉब कार्डचं एक झेरॉक्स आणि तुमचं जे राशन कार्ड आहे हे सर्वात महत्वाचं आहे, राशन कार्डचं एक झेरॉक्स, हे सर्व जोडून खाली इथं तुमची सही करायची आणि त्यानंतर तुमचा इथं शेवटला मोबाईल नंबर लिहायचा. एवढं सगळं भरून याच्यासोबत तुमचे आधार कार्ड, त्याच्यानंतर बँक पासबुक, जॉब कार्ड आणि राशन कार्ड या सर्व झेरॉक्स जोडून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे. आता घरकुलाची सध्या जे याद्या आलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त ड्राफ्ट याद्या आहेत. ह्या ज्या याद्या आहेत याच्या अजून छाननी होणार आहे किंवा यामध्ये जे अपात्र आहेत त्यांना बाहेर काढले जाणार आहे आणि जे पात्र आहेत ते अजून नवीन समाविष्ट केले जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचा हा फॉर्म तुमच्या ग्रामपंचायत मध्ये नेऊन द्या, म्हणजे तुमचं नाव तुमच्या ग्रामपंचायतच्या घरकुलच्या फायनल यादीमध्ये नक्की येणार आहे. आता हा फॉर्म डाउनलोड कुठून करायचा, तर हा फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देतो. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन हा फॉर्म डाउनलोड करून घ्या. याला भरून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये लवकरात लवकर सबमिट करून द्या, म्हणजे तुमचं सुद्धा नाव तुमच्या ग्रामपंचायतच्या फायनल घरकुल यादीमध्ये येईल. धन्यवाद.